भगवद्गीता जशी आहे तशी. अध्याय 5. कर्मसन्यास योग. कृष्ण भावना भावित कर्म. श्लोक क्रमांक 1. अर्जुन उवाच. संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. शब्दार्थ. अर्जुनः उवाच. अर्जुन म्हणाला, संन्यासम त्याग, कर्मणाम सर्व कर्मांच्या, कृष्ण हे कृष्ण, पुन्हा योगम भक्तिपूर्ण सेवा, च सुद्धा, शंससी तुम्ही प्रशंसा करीत आहात, यत जे, श्रेयः अधिक लाभप्रद, एतयोः या दोहोंपैकी, एकम एक, तत् ते, मे मला, ब्रूहि कृपया सांगा, सुनिश्चितम निश्चितपणे. भाषांतर. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, सर्वप्रथम तुम्ही मला कर्माचा त्याग करण्यास सांगता आणि पुन्हा तुम्ही भक्तिपूर्वक कर्माची प्रशंसा करता. आता या दोहोंपैकी कोणते अधिक लाभप्रद आहे ते कृपया मला निश्चितपणे सांगाल का? तात्पर्य. भगवद्गीतेच्या या 5व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात की भक्तिभावित कर्म हे शुष्क मानसिक तर्कवादापेक्षा अधिक चांगले आहे. भक्तिमार्ग हा शुष्क तर्कवादापेक्षा अधिक सोपा आहे, कारण भक्ती दिव्य स्वरूपी असल्यामुळे ती मनुष्याची कर्मबंधनातून मुक्तता करते. दुसऱ्या अध्यायात आत्म्याचे आणि त्याच्या प्राकृत देह बंधनासंबंधी प्राथमिक स्वरूपाचे वर्णन केलेले आहे. बुद्धियोग किंवा भक्तीद्वारे या भौतिक बंधनातून कसे मुक्त व्हावे याचेही वर्णन त्या ठिकाणी करण्यात आले आहे. तिसऱ्या अध्यायात सांगण्यात आले आहे की ज्ञानी मनुष्याला कोणतेही कर्तव्य करावयाचे राहत नाही आणि चौथ्या अध्यायात भगवंतांनी अर्जुनाला सांगितले की सर्व प्रकारच्या यज्ञकर्मांचे पर्यवसान शेवटी ज्ञानामध्ये होते. तरीही चौथ्या अध्यायाच्या शेवटी भगवंत अर्जुनाला ज्ञानयुक्त होऊन जागृत होण्याचा आणि युद्ध करण्याचा सल्ला देतात. म्हणून भक्तियुक्त कर्म आणि ज्ञानयुक्त अकर्म या दोहोंवर एकाच वेळी जोर देऊन श्रीकृष्णांनी अर्जुनाला गोंधळात टाकले आणि त्याचा निश्चय डळमळीत केला. अर्जुनाला वाटते की ज्ञानयुक्त संन्यास म्हणजेच सर्व प्रकारच्या इंद्रियजन्य कर्माची समाप्ती करणे. परंतु जर एखादा भक्तिपूर्ण कर्म करीत असेल तर कर्माची परिसमाप्ती कशी होऊ शकेल? दुसऱ्या शब्दात सांगावयाचे झाल्यास त्याला वाटते की ज्ञानयुक्त संन्यास हा सर्व प्रकारच्या कर्मांपासून मुक्त असला पाहिजे, कारण कर्म आणि संन्यास यांच्यात त्याला विसंगती दिसते. ज्ञानयुक्त कर्म बंधनकारक होत नाही आणि म्हणून ते कर्म अकर्माप्रमाणेच आहे हे त्याला समजलेले दिसत नाही. म्हणून आपण कर्म पूर्णपणे थांबवावे की ज्ञानयुक्त होऊन कर्म करावे यासंबंधी अर्जुन पृच्छा करीत आहे. श्लोक क्रमांक 1 समाप्त. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवद्गीता जशी आहे तशी. अध्याय 5. कर्मसन्यास योग. श्लोक क्रमांक 2. श्री भगवान वाच. संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ तयोस्तु कर्मसन्न्यासात् कर्मयोगो विशिष्यते. शब्दार्थ. श्री भगवान उवाच. श्री भगवान म्हणाले, संन्यासः कर्माचा संन्यास,
कर्मयोगः भक्तियुक्त कर्म च सुद्धा निःश्रेयस करव मुक्तिपथावर नेणारे उभव दोन्ही तयोः दोहोंपैकी तू परंतु कर्मसन्यासात सकाम कर्माच्या संन्यासाच्या तुलनेत कर्मयोगः भक्तियुक्त कर्म विशेष्यते अधिक चांगले आहे. भाषांतर. श्री भगवान म्हणाले, कर्माचा संन्यास आणि भक्तिभावित कर्म दोन्हीही मुक्ती देण्यास चांगले आहेत, परंतु या दोहोंपैकी भक्तियुक्त कर्म हे कर्मसन्यासापेक्षाही उत्तम आहे. तात्पर्य. सकाम कर्मे इंद्रिय तृप्तीसाठी केली जाणारी कर्मे सांसारिक बंधनास कारणीभूत होतात. जोपर्यंत मनुष्य शारीरिक सुखाचा दर्जा सुधारण्याच्या उद्देशाने कर्म करीत राहतो तोपर्यंत त्याला विविध प्रकारच्या शरीरांमध्ये निश्चितपणे देहांतर करावेच लागते. यामुळे त्याचे भौतिक बंधन सतत चालू असते. श्रीमद भागवतात 5.5, 4 ते 6 या विधानाची पुष्टी पुढील प्रमाणे करण्यात आली आहे. नूनं प्रमत्तः कुरुते विकर्म यदिंद्रिय प्रीतय आपृणोति न साधु मन्येयत आत्मनोयमसन्नपि क्लेशद आसदेहः पराभवस्ता वदबोधजातो यावन्न जिज्ञासत आत्मतत्त्वम् यावत्क्रियास्तावदं मनोवैकर्मात्मकं येन शरीरबन्धः एवं मनः कर्मवशं प्रयुक्ते अविद्य यात्मन्युपधीयमाने प्रीतीर्ण यावन्मयि वासुदेवेन मुच्यते देहयोगेन तावत्. लोक इंद्रिय तृप्ती करण्यासाठी वेडे झाले आहेत आणि त्यांना माहीत नाही की आपले दुःखमय वर्तमान शरीर म्हणजे आपल्या गतकाळातील सकाम कर्माचा परिणाम आहे. जरी हे शरीर तात्पुरते असले तरी ते मनुष्याला अनेक प्रकारे क्लेश देतच असते. म्हणून इंद्रिय तृप्त्यर्थ कर्म करणे योग्य नाही. जोपर्यंत मनुष्य आपल्या मूळ स्वरूपाबद्दल जिज्ञासा करीत नाही तोपर्यंत त्याचे जीवन असफलच समजले जाते. त्याला जोपर्यंत आपल्या मूळ स्वरूपाचे ज्ञान होत नाही तोपर्यंत इंद्रिय तृप्तीसाठी सकाम कर्म करावेच लागते आणि जोपर्यंत तो इंद्रिय तृप्तीच्या भावनेमध्येच रत आहे तोपर्यंत त्याला एका देहामधून दुसऱ्या देहामध्ये देहांतर करणे भागच असते. जरी मनुष्याचे मन सकाम कर्मामध्ये गुंतलेले असले आणि अज्ञानाने प्रभावित असले तरी त्याने श्री वासुदेवांच्या भक्तीविषयी आपले प्रेम विकसित केले पाहिजे. असे केल्यानेच त्याला भौतिक अस्तित्वाच्या बंधनातून मुक्त होण्याची संधी प्राप्त होऊ शकेल. त्यामुळे केवळ ज्ञान म्हणजेच आपण हे भौतिक शरीर नसून आत्मा आहोत मुक्ती प्राप्त करण्यासाठी पुरेसे नाही. आत्मस्तरावर कर्म करणे आवश्यक आहे, नाहीतर भवबंधनातून मुक्ती मिळू शकत नाही. परंतु कृष्ण भावनाभावित कर्म हे सकाम कर्माप्रमाणे नाही. पूर्ण ज्ञानयुक्त होऊन केलेल्या कर्माने वास्तविक ज्ञानप्राप्तीमध्ये प्रगती होते. कृष्ण भावनेशिवाय केवळ सकाम कर्मापासून संन्यास घेतल्याने बद्ध जीवाचे हृदय वास्तविकपणे शुद्ध होऊ शकत नाही. जोपर्यंत त्याचे हृदय शुद्ध होत नाही तोपर्यंत त्याला फलाशेनेच कर्म करावे लागते. परंतु कृष्ण भावनाभावित कर्म हे मनुष्याला आपोआपच साकाम कर्माच्या परिणामापासून मुक्त होण्यास सहाय्य करते, जेणेकरून त्याला पुन्हा भौतिक स्तरावर कर्म करावे लागत नाही. म्हणून कृष्ण भावनाभावित कर्म हे नेहमी कर्म संन्यासापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण कर्म संन्यासामध्ये पतन होण्याचा धोका असतो. श्रील रूप गोस्वामींनी आपल्या भक्ती रसामृत सिंधूमध्ये 1.2.258 सांगितल्याप्रमाणे कृष्ण भावना रहित संन्यास हा अपूर्णच असतो. प्रापंचिकतया बुद्धया हरिसंबंधी वस्तुनः
मुमुक्षुभिः परित्यागो वैराग्यं फलगु कथ्यते. मुक्ती प्राप्त करण्यासाठी उत्सुक असणारा मनुष्य भगवंतांशी संबंधित वस्तूंचा भौतिक समजून त्याग करतो तेव्हा त्याच्या वैराग्याला अपूर्ण वैराग्य म्हटले जाते. जेव्हा भगवंतच अस्तित्वातील प्रत्येक वस्तूचे स्वामी आहेत आणि मनुष्याने कोणत्याही गोष्टीवर आपल्या मालकीचा दावा करू नये हे ज्ञान एखाद्याला होते तेव्हाच त्याचे वैराग्य परिपूर्ण होऊ शकते. मनुष्याने जाणले पाहिजे की वस्तुतः कोणतीही वस्तू कोणत्याही आपल्या मालकीची नाही, तर मग संन्यासाचा प्रश्न येतोच कुठे. जो मनुष्य जाणतो की सर्व काही श्रीकृष्णांच्या मालकीचे आहे तो खऱ्या अर्थाने नेहमी संन्यासावस्थेत स्थित आहे. ज्या अर्थी प्रत्येक गोष्ट श्रीकृष्णांची आहे त्या अर्थी प्रत्येक गोष्टीचा उपयोग त्यांच्या सेवेमध्येच केला पाहिजे. कृष्ण भावनायुक्त असा हा कर्माचा परिपूर्ण प्रकार मायावादी पंथातील संन्याशाने केलेल्या कृत्रिम संन्यासापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. श्लोक क्रमांक 2 समाप्त. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवद्गीता जशी आहे तशी. अध्याय 5 कर्म संन्यास योग. श्लोक क्रमांक 3. ज्ञेयः स नित्यसन्न्यासी यो न द्वेष्टि न कांक्षति, निर्द्वन्द्वो हि महाबाहो सुखं बंधात् प्रमुच्यते. शब्दार्थ. ज्ञेयः जाणले पाहिजे, सहा तो नित्य संन्यासी संन्यासी, यहा जो न कधीच नाही, द्वेष्टी तिरस्कार किंवा द्वेष करतो, न कधीच नाही, कांक्षती आकांक्षा करतो, निर्द्वंद्वः सर्व प्रकारच्या द्वंद्वातून मुक्त, ही निश्चितच महाबाहो हे महाबाहू अर्जुना, सुखम सुखाने, बंधात बंधनातून, प्रमुच्यते पूर्णपणे मुक्त होतो. भाषांतर. हे महाबाहो अर्जुना, जो द्वेष करीत नाही तसेच आपल्या कर्मफलांची आकांक्षा करीत नाही तो नेहमी संन्यासीच असल्याचे जाणावे. सर्व प्रकारच्या द्वंद्वातून मुक्त असणारा असा मनुष्य सहजपणे भौतिक बंधन पार करतो आणि पूर्णपणे मुक्त होतो. तात्पर्य. जो पूर्णपणे कृष्ण भावना भावित आहे तो नेहमी संन्यासीच असतो, कारण त्याला आपल्या कर्मफलांचा द्वेषही वाटत नाही किंवा आपल्या कर्मफलाची आकांक्षाही नसते. भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये समर्पित असा हा संन्यासी परिपूर्ण ज्ञानी आहे, कारण त्याला श्रीकृष्णांशी संबंधित आपल्या मूळ स्वरूपस्थितीचे ज्ञान झालेले असते. तो पूर्णपणे जाणतो की श्रीकृष्ण पूर्ण आहेत आणि आपण त्यांचे अंश आहोत. हे ज्ञान परिपूर्ण आहे कारण ते गुणात्मक दृष्ट्या आणि परिमाणात्मक दृष्ट्या बरोबर आहे. श्रीकृष्णांशी एकरूप होण्याची संकल्पना चुकीची आहे, कारण अंश हा पूर्णाशी कधीच बरोबरी करू शकत नाही. अंश हा गुणात्मक दृष्ट्या एक परंतु परिमाणात्मक दृष्ट्या भिन्न आहे. हे ज्ञान योग्य आणि दिव्य असे आहे, कारण अशा ज्ञानामुळे आकांक्षा आणि शोक करण्यायोग्य काहीच कारण नसल्याने जीव स्वतःमध्येच पूर्णत्व प्राप्त करतो. त्याच्या मनामध्ये द्वंद्व मुळीच नसते, कारण तो जे काही करीत असतो ते सर्व श्रीकृष्णांप्रित्यर्थच करीत असतो. याप्रमाणे द्वंद्व स्थितीतून मुक्त असल्याने तो या प्राकृत जगात असूनही मुक्तच असतो. श्लोक क्रमांक 3 समाप्त. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवद्गीता जशी आहे तशी.
अध्याय 5 कर्मसन्न्यास योग. श्लोक क्रमांक 4. सांख्ययोगौ पृथक् बालाः प्रवदन्ति न पंडिताः एकमप्यास्थितः सम्यगुभयोर्विन्दते फलम्. शब्दार्थ. सांख्य भौतिक जगताचे विश्लेषणात्मक अध्ययन, योगौ भक्तियुक्त कर्म, पृथक भिन्न, बालाः अल्पज्ञ, प्रवदन्ति सांगतात, न कधीच नाही, पंडिताः पंडित किंवा ज्ञानीजन, एकम एकामध्येच, अपि जरी, आस्थितः स्थित झालेला, सम्यक संपूर्ण, उभयोः दोहोंचे, विंदते भोग घेतो, फलम फळ. भाषांतर. केवळ अज्ञानी लोकच भक्तियोग कर्मयोग हा भौतिक जगताच्या विश्लेषणात्मक अध्ययनापासून सांख्ययोग भिन्न आहे असे म्हणतात. जे लोक वस्तुतः ज्ञानी आहेत ते म्हणतात की या दोन्ही मार्गांपैकी कोणत्याही एका मार्गाचे चांगल्या रीतीने जो अनुसरण करतो त्याला दोन्ही मार्गांचे फळ प्राप्त होते. तात्पर्य. भौतिक अस्तित्वाचा आत्मा शोधणे हे भौतिक जगताच्या विश्लेषणात्मक अध्ययनाचे ध्येय आहे. भौतिक जगताचा आत्मा म्हणजे श्री विष्णू किंवा परमात्मा होय. भगवत भक्ती म्हणजेच परमात्म्याची सेवा होय. एका प्रक्रियेमध्ये वृक्षाच्या मुळाचा शोध घेतला जातो आणि दुसऱ्या प्रक्रियेमध्ये वृक्षाच्या मुळाला पाणी घातले जाते. सांख्य तत्त्वज्ञानाचा वास्तविक अभ्यासक भौतिक जगताचे मूळ म्हणजेच श्री विष्णूंचा शोध घेतो आणि नंतर परिपूर्ण ज्ञानाने युक्त होऊन भगवत सेवेमध्ये संलग्न होतो. त्यामुळे तात्विकदृष्ट्या दोन्ही प्रक्रियांमध्ये काहीच फरक नाही, कारण दोन्हींचे ध्येय श्री विष्णूच आहेत. ज्यांना अंतिम ध्येय ज्ञात नाही तेच म्हणतात की सांख्य आणि कर्मयोगाचे ध्येय एक नाही, परंतु जो ज्ञानी आहे तो या दोन्ही भिन्न प्रक्रियांचे ध्येय एकच असल्याचे जाणतो. श्लोक क्रमांक 4 समाप्त. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवद्गीता जशी आहे तशी. अध्याय 5 कर्मसन्न्यास योग. श्लोक क्रमांक 5. यत् सांख्यैः प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते, एकं सांख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति. शब्दार्थ. यत् जे, सांख्यैहि सांख्य तत्वज्ञानाद्वारे, प्राप्यते प्राप्त होते, स्थानम स्थान, तत् ते, योगैहि भक्तियोगाद्वारे, अपि सुद्धा, गम्यते मनुष्य प्राप्त करू शकतो, एकम एक, सांख्यम सांख्य, च आणि योगम भक्तियुक्त कर्म, च आणि यः जो, पश्यति पाहतो, सहा तो, पश्यति यथार्थपणे पाहतो. भाषांतर. जो जाणतो की सांख्य योगाद्वारे प्राप्त होणारे स्थान भगवत भक्तीद्वारेही प्राप्त होऊ शकते आणि म्हणून जो सांख्ययोग आणि भक्तियोगाला समान रूपामध्ये पाहतो तोच यथार्थपणे पाहणारा होय. तात्पर्य. तत्व संशोधनाचा वास्तविक हेतू जीवनाच्या परमध्येयाचा शोध घेणे हा आहे. जीवनाचे अंतिम ध्येय आत्मसाक्षात्कार असल्यामुळे दोन्ही प्रक्रियांच्या निष्कर्षात मुळीच भेद नाही. सांख्य तत्वज्ञानाद्वारे मनुष्य हा निष्कर्षाप्रत येतो की जीव हा भौतिक जगताचा अंश नसून परमात्म्याचा अंश आहे. परिणामी आत्म्याला भौतिक जगाशी काहीच कर्तव्य नाही
आणि त्याची सर्व कर्मे परमात्म्याशी संबंधित असली पाहिजेत. जेव्हा तो कृष्ण भावनापरायण कर्म करीत असतो तेव्हा वास्तविकपणे तो आपल्या मूळ स्वरूप स्थितीमध्ये स्थित असतो. सांख्ययोग या पहिल्या प्रक्रियेमध्ये मनुष्याने भौतिक जगतापासून अनासक्त झाले पाहिजे आणि भक्तियोग प्रक्रियेमध्ये मनुष्याने कृष्ण भावना भावित कर्मामध्ये आसक्त झाले पाहिजे. वास्तविकपणे जरी वरकरणी एका प्रक्रियेमध्ये अनासक्ती आणि दुसऱ्या प्रक्रियेमध्ये आसक्ती दिसते तरी दोन्ही प्रक्रिया सारख्याच आहेत. प्रकृतीपासून अनासक्ती आणि श्रीकृष्णांप्रती आसक्ती या दोन्ही गोष्टी एकच आहेत. जो हे पाहतो तो सर्व गोष्टींना यथार्थ रूपामध्ये पाहतो. श्लोक क्रमांक 5 समाप्त. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवद्गीता जशी आहे तशी. अध्याय 5 कर्म संन्यास योग. श्लोक क्रमांक 6. संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुमयो गतः, योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिगच्छति. शब्दार्थ. संन्यासः संन्यासाश्रम, तू परंतु, महाबाहो हे महाबाहो, दुःखम दुःख, आप्तुम मनुष्याला प्रभावित करते, अयोगतः भक्तियोगाच्या अभावी, योगयुक्तः भक्तियोगामध्ये संलग्न असणारा, मुनिही चिंतक किंवा मुनी, ब्रह्म न चिरेण विना विलंब, अधिगच्छति प्राप्त करतो. भाषांतर. भगवत भक्तीमध्ये युक्त न होता केवळ सर्व कर्मांपासून संन्यास घेतल्याने मनुष्य सुखी होऊ शकत नाही, परंतु भक्तीमध्ये युक्त असलेला मुनी व्यक्ती विनाविलंब ब्रह्माची प्राप्ती करतो. तात्पर्य. संन्याशांचे 2 प्रकार आहेत. मायावादी संन्यासी हे सांख्य तत्त्वज्ञानाचे अध्ययन करीत असतात, तर वैष्णव संन्यासी हे वेदांत सूत्रावरील यथार्थ भाष्य असणाऱ्या भागवत तत्त्वज्ञानाचे अध्ययन करीत असतात. मायावादी संन्यासीसुद्धा वेदांत सूत्रांचेच अध्ययन करीत असतात, पण ते स्वतःच्या शंकराचार्यकृत शारीरिक भाष्याचा उपयोग करतात. भागवतपंथी विद्यार्थी हे पांचरात्रिकी विधीनुसार भगवत भक्तीमध्ये युक्त असतात. म्हणून भगवत सेवेप्रित्यर्थ वैष्णव संन्यासी अनेक प्रकारच्या कर्मांमध्ये संलग्न असतात. वैष्णव संन्याशांना भौतिक कार्यांशी मुळीच देणे घेणे नसते आणि तरीही ते आपल्या भगवत भक्तीमध्ये विविध प्रकारची कार्ये करीत असतात. परंतु सांख्य, वेदांत आणि तर्कवादाचे अध्ययन करण्यात मग्न असलेले मायावादी संन्यासी भगवत भक्तीचे आस्वादन करू शकत नाहीत. त्यांचे अध्ययन अत्यंत क्लिष्ट असल्याकारणाने ते कधीकधी ब्रह्मज्ञानाला कंटाळतात आणि याप्रमाणे ते योग्य ज्ञानाशिवाय श्रीमद भागवताचा आश्रय घेतात. यास्तव त्यांचे श्रीमद भागवताचे अध्ययनही कष्टप्रद होते. शुष्क तर्कवाद आणि कृत्रिम रीतीने केलेले निर्विशेषवादी भाष्य मायावादी संन्याशांसाठी व्यर्थच असते. भगवत भक्तीमध्ये संलग्न झालेले वैष्णव संन्यासी आपली दिव्य कर्तव्ये पार पाडण्यात आनंदी असतात आणि भगवत धामातील अंतिम प्रवेशाची त्यांना निश्चिती असते. मायावादी संन्याशांचे कधीकधी आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरून पतन होते आणि ते पुन्हा भौतिक स्वरूपाच्या परोपकारी आणि कल्याणकारी अशा कार्यांमध्ये संलग्न होतात. म्हणून निष्कर्ष हाच की कृष्ण भावना भावित कर्मांमध्ये मग्न असलेले लोक हे ब्रह्म म्हणजे काय याची केवळ चर्चा करणाऱ्या मायावादी संन्याशांपेक्षा श्रेष्ठ आहेत. मायावादी संन्यासी हे अनेकानेक जन्मानंतर कृष्ण भावनेमध्ये येतात. श्लोक क्रमांक 6 समाप्त. हरे कृष्ण
कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवद्गीता जशी आहे तशी. अध्याय 5. कर्मसन्यास योग. श्लोक क्रमांक 7. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेन्द्रियः सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. शब्दार्थ. योगयुक्त भक्तीमध्ये मग्न असणारा, विशुद्ध आत्मा विजित आत्मा, आत्मसंयमी, जितेंद्रिय इंद्रियांवर विजय प्राप्त केलेला, सर्वभूत जीवात्मा, आत्मभूत आत्मा, दयाळू किंवा करुणामयी, कुर्वन अपि जरी कर्म करीत असला तरी, न कधीच नाही, लिप्यते बांधला जातो. भाषांतर. जो भक्तिपूर्ण कर्म करतो, विशुद्ध आत्मा आहे आणि आपले मन व इंद्रिये संयमित करतो, तो सर्वांना प्रिय असतो आणि सर्वजण त्याला प्रिय असतात. असा मनुष्य जरी कर्म करीत असला तरी तो कधीच बद्ध होत नाही. तात्पर्य. जो कृष्ण भावनेद्वारे मुक्तिपथावर असतो तो सर्व प्राणी मात्रांना प्रिय असतो आणि सर्व प्राणी मात्र त्याला प्रिय असतात. हे त्याच्या कृष्ण भावनेमुळे शक्य होते. ज्याप्रमाणे वृक्षाची पाने आणि शाखा वृक्षापासून निराळ्या नसतात, त्याचप्रमाणे अशा मनुष्याला कोणताही जीव श्रीकृष्णांपासून भिन्न आहे असे वाटणे शक्य नसते. तो योग्य रीतीने जाणतो की वृक्षाच्या मुळाशी पाणी घातल्याने ते पाणी सर्व शाखा आणि पानांना पुरविले जाते, किंवा उदराला अन्न पुरवठा केल्याने अन्नापासून प्राप्त होणारी शक्ती आपोआपच संपूर्ण शरीराला पुरविली जाते. कृष्ण भावनायुक्त कर्म करणारा मनुष्य सर्वांचा सेवक असल्याने तो प्रत्येकाला प्रिय असतो आणि प्रत्येक जण त्याच्या कर्मामुळे संतुष्ट असल्याकारणाने त्याची भावना विशुद्ध असते. त्याची चेतना शुद्ध असल्यामुळे त्याचे मन पूर्णपणे संयमित असते आणि त्याचे मन संयमित असल्याकारणाने त्याची इंद्रियेसुद्धा संयमित असतात. त्याचे मन नेहमी श्रीकृष्णांवर स्थिर असल्याने तो श्रीकृष्णांपासून विचलित होण्याची कधीच शक्यता नसते. तसेच तो आपली इंद्रिये भगवत सेवेव्यतिरिक्त इतरत्र कुठेही मग्न करण्याचाही संभव नसतो. श्रीकृष्णांशी संबंधित कथांशिवाय इतर काहीही ऐकणे, श्रीकृष्णांना अर्पण न केलेला असा कोणताही पदार्थ खाणे त्याला आवडत नाही आणि श्रीकृष्णांचा ज्या ठिकाणी संबंध नाही अशा कोणत्याही ठिकाणी जाणे त्याला आवडत नाही. म्हणून त्याची इंद्रिय संयमित असतात. संयमित इंद्रिय असणारा मनुष्य कोणालाही दुखवू शकत नाही. एखादा विचारेल की युद्धामध्ये अर्जुन इतका आक्रमक का होता? तो कृष्ण भावना भावित नव्हता का? अर्जुन हा केवळ वरकरणी आक्रमक होता. दुसऱ्या अध्यायामध्ये पूर्वीच वर्णिल्याप्रमाणे, कारण आत्म्याचा कधीच वध होऊ शकत नसल्यामुळे युद्धभूमीवरील सर्व उपस्थित व्यक्ती शाश्वत काळासाठी स्वतंत्रच राहणार होते. म्हणून आध्यात्मिकदृष्ट्या कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये कोणाचाही वध झाला नव्हता, तर प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार केवळ त्यांची वस्त्रे बदलण्यात आली होती. म्हणून कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये युद्ध करणारा अर्जुन वस्तुतः मुळीच युद्ध करीत नव्हता, तर तो पूर्णपणे कृष्ण भावनाभावित होऊन श्रीकृष्णांच्या आज्ञांचे पालन करीत होता. असा मनुष्य कर्मबंधनात कधीही गुंतत नाही. श्लोक क्रमांक 7 समाप्त. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवद्गीता जशी आहे तशी. अध्याय 5. कर्म संन्यास योग. श्लोक क्रमांक 8 आणि 9.
नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत् तत्त्ववित् पश्यन् श्रुवन् स्पृशन् जिघ्रन् अश्नन् गच्छन् स्वप्नश्वसन् प्रलपन् विसृजन् गृहन् उन्मिषन् निमिषन्नपि इंद्रियाणि इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्। शब्दार्थ: न कधीच नाही, एव निश्चितच, किंचित काहीही, करोमी मी करतो, इति याप्रमाणे, युक्तः दिव्य भावनायुक्त, मन्येत मानतो, तत्ववित् तत्व जाणणारा, पश्यन् पाहताना, श्रुवन् ऐकताना, स्पृशन स्पर्श करताना, जिघ्रन् वास घेताना, अश्नन् खाताना, गच्छन् जाताना, स्वप्न पाहताना, श्वसन श्वास घेताना, प्रलपन बोलताना, विसृजन सोडताना, गृहणन स्वीकार करताना, उन्मिषन उघडताना, निमिषन बंद करताना, अपि तरीही, इंद्रियाणी इंद्रियांना, इंद्रिय अर्थेषु इंद्रिय तृप्तीमध्ये, वर्तन्ते ते याप्रमाणे युक्त असताना, इति याप्रमाणे, धारयन असे समजून। भाषांतर: दिव्य भावनायुक्त मनुष्य जरी पाहत असला, ऐकत असला, स्पर्श करीत असला, वास घेत असला, खात असला, हालचाल करीत असला, झोपत असला आणि श्वसन करीत असला, तरी त्याला आपल्या ठायी नेहमी माहीत असते की वस्तुतः आपण काहीच करीत नाही. कारण बोलताना, उत्सर्जन करताना, स्वीकार करताना किंवा डोळ्यांची उघडझाप करताना तो नेहमी जाणतो की केवळ भौतिक इंद्रिये आपापल्या विषयांमध्ये संलग्न आहेत आणि तो स्वतः त्यांच्यापासून अलिप्त आहे. तात्पर्य: कृष्ण भावनाभावित मनुष्याचे जीवन विशुद्ध असते आणि म्हणून तात्कालिक आणि दूरवर्ती अशा कर्ता, कर्म, अधिष्ठान, प्रयत्न आणि दैव या 5 कारणांवर अवलंबून असणाऱ्या कर्माशी त्याला काहीच कर्तव्य नसते, कारण तो श्रीकृष्णांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये युक्त असतो. जरी तो आपल्या शरीर आणि इंद्रियांद्वारे कार्य करीत असल्याचे दिसले तरी त्याला आपल्या वास्तविक स्वरूपाची, आध्यात्मिक सेवेची नेहमी जाणीव असते. भौतिक भावनेमध्ये इंद्रिय तृप्ती करण्यामध्ये मग्न असतात, परंतु कृष्ण भावनेमध्ये इंद्रिये श्रीकृष्णांची इंद्रिये संतुष्ट करण्यामध्ये मग्न असतात. म्हणून कृष्ण भावनाभावित मनुष्य जरी इंद्रियजन्य भौतिक कार्य करीत असल्याचे दिसला तरी तो सदैव मुक्तच असतो. पाहणे आणि ऐकणे हे ज्ञानेंद्रियांचे कार्य आहे, तर चालणे, बोलणे, उत्सर्जन करणे इत्यादी कर्मेंद्रियाची कार्य आहे. कृष्ण भावनाभावित व्यक्ती इंद्रियांच्या कार्यांपासून कधीच प्रभावित होत नाही. तो भगवत सेवेव्यतिरिक्त इतर कोणतेही कार्य करू शकत नाही, कारण तो जाणतो की आपण भगवंतांचे नित्य दास आहोत. श्लोक क्रमांक 8 आणि 9 समाप्त. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 5, कर्मसन्यास योग. श्लोक क्रमांक 10. ब्रह्मण्याधाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्रम् इवांभसा. शब्दार्थ: ब्रह्मणी पुरुषोत्तम श्री भगवंतांना आधाय समर्पित करून, कर्माणी सर्व कर्मे, संगम आसक्ती, त्यक्त्वा त्याग करून, करोती करतो, यहा जो, लिप्यते प्रभावित होतो, न कधीच नाही, सहा तो, पापेन पापाने, पद्मपत्रम कमळाचे पान, इव
प्रमाणे अंभसा पाण्याने. भाषांतर. जो व्यक्ती कर्मफल भगवंतांना समर्पित करून आसक्ती न ठेवता आपले कर्म करतो, तो कमलपत्र ज्याप्रमाणे पाण्याने स्पर्शिले जात नाही त्याप्रमाणे पापकर्माने प्रभावित होत नाही. तात्पर्य. या ठिकाणी ब्रह्मणी म्हणजेच कृष्ण भावना होय. भौतिक जगत म्हणजे 3 प्राकृतिक गुणांचे एकत्रित प्रकटीकरण होय आणि याला परिभाषिक शब्दात प्रधान म्हटले जाते. वेदमंत्र सर्वं ह्येत ब्रह्म मांडुक्य उपनिषद 2 तस्मात् एतत् ब्रह्म नाम रूपमन्नं च जायते मुंडक उपनिषद 1.2.10 आणि भगवद्गीतेतील 14.3 मम योनिर्ब्रह्म विधाने दर्शवितात की भौतिक जगातील सर्व गोष्टी म्हणजे ब्रह्माची अभिव्यक्ती आहे आणि परिणाम किंवा कार्ये जरी भिन्न प्रकारे प्रकट झाली तरी ती कारणापासून अभिन्नच आहेत. ईशोपनिषदमध्ये सांगण्यात आले आहे की प्रत्येक गोष्ट ही परब्रह्म किंवा श्रीकृष्णांशी संबंधित आहे आणि म्हणून केवळ तेच प्रत्येक गोष्टीचे स्वामी आहेत. जो पूर्णतया जाणतो की सर्व गोष्टी श्रीकृष्णांच्या मालकीच्या आहेत व तेच सर्व गोष्टींचे अधिपती आहेत आणि म्हणून सर्व गोष्टींचा भगवत सेवेमध्ये उपयोग केला पाहिजे, त्याला पुण्य अथवा पापमय कर्मफलांची स्वाभाविकतःच काही कर्तव्य राहत नाही. विशिष्ट प्रकारचे कर्म करण्याकरिता मनुष्याला भगवंतांनी प्रदान केलेल्या शरीराचाही कृष्ण भावनेमध्ये उपयोग करता येतो. ज्याप्रमाणे कमलपत्र पाण्यात राहूनही ओले होत नाही, त्याचप्रमाणे हे शरीरही पापकर्मांच्या कल्मशांच्या अधीतच राहते. भगवद्गीतेमध्येही 3.30 भगवंत सांगतात की मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्य सर्व कर्मे मला श्रीकृष्णांना समर्पित कर. एकंदरीत निष्कर्ष असा की जो मनुष्य कृष्ण भावना रहित आहे तो भौतिक शरीर आणि इंद्रिय यांच्या संकल्पनेवर आधारित कर्मे करतो, परंतु कृष्ण भावनाभावित मनुष्य आपले शरीर म्हणजे श्रीकृष्णांची संपत्ती असल्यामुळे ते श्रीकृष्णांच्या सेवेमध्येच उपयोगात आणले पाहिजे या पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन कर्म करतो. श्लोक क्रमांक 10 समाप्त. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवद्गीता जशी आहे तशी. अध्याय 5 कर्मसन्यास योग. श्लोक क्रमांक 11. कायेन मनसा बुद्धया केवलैरिन्द्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वात्मशुद्धये. शब्दार्थ. कायेन शरीराद्वारे, मनसा मनाद्वारे, बुद्धया बुद्धीद्वारे, केवलैहि शुद्ध, इंद्रियैहि इंद्रियांद्वारे, अपि जरी, योगिनः कृष्ण भावना भावित व्यक्ती, कर्मे कुर्वन्ति ते करतात, संगम आसक्ती, त्यक्त्वा त्याग, आत्म्याची, शुद्धये शुद्धीकरणासाठी. भाषांतर. योगीजन आसक्तीचा त्याग करून शरीर, मन, बुद्धी आणि इंद्रियांनी सुद्धा केवळ शुद्धीकरणासाठी कर्म करतात. तात्पर्य. जेव्हा मनुष्य श्रीकृष्णांच्या इंद्रियांच्या संतुष्टी प्रित्यर्थ कृष्ण भावनायुक्त कर्म करतो तेव्हा त्याने शरीर, मन, बुद्धी किंवा इंद्रियांद्वारे केलेले कोणतेही कर्म भौतिक कल्मशांपासून शुद्ध होते. कृष्ण भावनाभावित मनुष्याने केलेल्या कर्मांपासून कोणतेही भौतिक फल निर्माण होत नाही. म्हणून शुद्ध कर्मे, ज्यांना सामान्यतः सदाचार म्हटले जाते, ती कर्मे कृष्ण भावनाभावित झाल्याने सहजपणे करता येतात.
श्रील रूप गोस्वामी आपल्या भक्ती रसामृत सिंधूमध्ये 1.2.187 याबद्दल पुढील प्रमाणे सांगतात. इहा यस्य हरेर्दास्ये कर्मणा मनसा गिरा निखिला स्वप्यवस्थासु जीवन्मुक्तः स उच्यते. आपल्या शरीर, मन, बुद्धी आणि वाणीने कृष्ण भावनाभावित मनुष्य श्रीकृष्णांच्या सेवेप्रित्यर्थ कर्म करणारा या भौतिक जगतात जरी तथाकथित सांसारिक कर्मे करीत असला तरी तो मुक्तच असतो. त्याला मिथ्या अहंकार नसतो, कारण आपण म्हणजे हे शरीर नाही, तसेच आपले या देहावर स्वामित्व नाही हे तो निश्चितपणे जाणतो. तो जाणतो की हे शरीर आपले नाही, तो स्वतः तसेच त्याचा ध्येयसुद्धा श्रीकृष्णांच्याच मालकीचा असतो. जेव्हा तो शरीर, मन, बुद्धी, वाचा, जीवन, संपत्ती इत्यादी गोष्टीद्वारे निर्मित आपल्याकडील सर्व वस्तू श्रीकृष्णांच्या सेवेत समर्पित करतो, तेव्हा तो तात्काळ श्रीकृष्णांशी संबंधित होतो. तो श्रीकृष्णांशी अभिन्न आणि देहात्मबुद्धी निर्माण करणाऱ्या मिथ्या अहंकारापासून मुक्त होतो. हीच कृष्ण भावनेची पूर्णावस्था आहे. श्लोक क्रमांक 11 समाप्त. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवद्गीता जशी आहे तशी. अध्याय 5 कर्मसन्यास योग. युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम् अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते. शब्दार्थ. युक्तः भगवत सेवेमध्ये युक्त असणारा मनुष्य, कर्मफलम सर्व कर्मांचे फळ, त्यक्त्वा त्याग करून, शांतिम पूर्ण शांती, आपनोती प्राप्त करतो, नैष्ठिकीम निष्ठापूर्ण किंवा दृढ, अयुक्तः जो कृष्ण भावना भावित नाही, कामकारेण कर्मफलांचा उपभोग घेण्यासाठी, फले फलामध्ये, सक्तः आसक्त, निबध्यते बद्ध होतो. भाषांतर. निष्ठेने भक्ती करणारा जीव अढळ शांतता प्राप्त करतो, कारण तो आपल्या सर्व कर्मांची फळे मला अर्पण करतो. परंतु जो भगवंतांशी संबंधित नाही आणि जो आपल्या श्रमामुळे निर्माण होणाऱ्या कर्मफलांचा लोभी आहे, तो बद्ध होतो. तात्पर्य. कृष्ण भावनाभावित मनुष्य आणि देहात्मबुद्धी असणारा मनुष्य यातील भेद हाच आहे की कृष्ण भावनाभावित मनुष्य श्रीकृष्णांवर आसक्त असतो, तर देहात्मबुद्धी असणारा मनुष्य आपल्या कर्मफलांवर आसक्त असतो. जो व्यक्ती श्रीकृष्णांवर आसक्त आहे आणि केवळ श्रीकृष्णांप्रित्यर्थच कर्म करीत आहे, तो निश्चितच मुक्तात्मा आहे आणि त्याला आपल्या कर्मफलांबद्दल मुळीच चिंता नसते. श्रीमद भागवतात सांगण्यात आले आहे की परमसत्याच्या ज्ञानाच्या अभावी म्हणजेच द्वंद्व भावामध्ये केलेले कर्म हेच मनुष्याच्या कर्मफलावरील आसक्तीचे कारण बनते. भगवान श्रीकृष्ण हेच परमसत्य आहेत. कृष्ण भावनेमध्ये द्वंद्व नसते. अस्तित्वातील सर्व वस्तू श्रीकृष्णांच्या शक्तीमुळे निर्माण होतात आणि श्रीकृष्ण हे सर्व मंगलमय आहेत, म्हणून कृष्ण भावनाभावित कर्मे ब्रह्मस्तरावरील असतात, तसेच ती दिव्य असतात आणि त्यांना भौतिक कर्मफल नसते. यास्तव कृष्ण भावनाभावित मनुष्याला शांती प्राप्त होते, परंतु इंद्रिय तृप्तीकरिता जो लाभगणतीत गुंतलेला आहे त्याला अशी शांती प्राप्त होऊ शकत नाही. श्रीकृष्णांव्यतिरिक्त इतर कशाचेही अस्तित्व नाही याचा साक्षात्कार होणे हाच निर्भयता व शांतीचा स्तर आहे.
आणि हेच कृष्ण भावनेचे रहस्य आहे. श्लोक क्रमांक 12 समाप्त. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवद्गीता जशी आहे तशी. अध्याय 5 कर्मसन्यास योग. श्लोक क्रमांक 13. सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी, नवद्वारे पुरे देहि नैव कुर्वन्न कारयन्. शब्दार्थ. सर्व कर्माणि कर्मे, मनसा मनाद्वारे, संन्यस्य त्याग करून, आस्ते राहतो, सुखम सुखाने, वशी संयमित, नवद्वारे 9 दारे असलेला, पुरे नगरामध्ये, देही देहधारी आत्मा, न कधीच नाही, एव निश्चितच, कुर्वन करतो, न नाही, कारयन करवितो. भाषांतर. जेव्हा देहधारी जीव आपली प्रकृती संयमित करतो आणि मनाद्वारे सर्व कर्मांचा त्याग करतो, तेव्हा तो कर्म न करता तसेच कर्म न करविता 9 द्वारे असलेल्या या नगरात भौतिक शरीर सुखाने राहतो. तात्पर्य. देहधारी जीव हा 9 द्वारे असलेल्या नगरात राहतो. देहाची किंवा देहरूपी नगराची कर्मे प्रकृतीच्या विशिष्ट गुणांद्वारे आपोआपच केली जातात. जीव जरी शरीरावस्थेमुळे प्रभावित होत असला तरी त्याची इच्छा असल्यास तो त्या शरीरावस्थेच्याही पलीकडे जाऊ शकतो. आपल्या श्रेष्ठ प्रकृतीचे विस्मरण झाल्यामुळे तो भौतिक देहाशी तादात्म्य करतो आणि म्हणून तो दुःख भोगतो. कृष्ण भावनेद्वारे तो आपले मूळ स्वरूप जागृत करून देहातून मुक्त होऊ शकतो. त्यामुळे मनुष्य जेव्हा कृष्ण भावनेचा अंगीकार करतो तेव्हा तो शारीरिक क्रियांपासून पूर्णतया लिप्त होतो. अशा संयमित जीवनामध्ये जेव्हा त्याच्या विचारामध्ये परिवर्तन येते तेव्हा तो 9 द्वारे असलेल्या नगरात सुखाने राहतो. ही 9 द्वारे पुढील प्रमाणे आहेत. नवद्वारे पुरे देहि हंसो लेलायते बहि, वशी सर्वस्य लोकस्य स्थावरस्य चरस्य च. जीवाच्या शरीरामध्ये निवास करणारे भगवंत हे संपूर्ण ब्रह्मांडातील सर्व जीवाचे नियंत्रक आहेत. शरीराला 9 द्वारे असतात. 2 नेत्र, 2 नाकपुड्या, 2 कान, 1 मुख, 1 गुद आणि 1 उपस्थ. जीव आपल्या बद्धावस्थेमध्ये शरीराशी तादात्म्य करतो, परंतु जेव्हा तो अंतर्यामी भगवंताशी तादात्म्य करतो तेव्हा तो शरीरामध्ये असूनही भगवंतांप्रमाणेच मुक्त असतो. श्वेताश्वतर उपनिषद 3.18. म्हणून कृष्ण भावनाभावित मनुष्य भौतिक शरीराच्या बाह्य तसेच आंतरिक या दोन्ही प्रकारच्या क्रियांपासून मुक्त असतो. श्लोक क्रमांक 13 समाप्त. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवद्गीता जशी आहे तशी. अध्याय 5 कर्मसन्यास योग. श्लोक क्रमांक 14. न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः, न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते. शब्दार्थ. न कधीच नाही, कर्तृत्वम स्वामित्व, न नाही, कर्माणि कर्मे, लोकस्य लोकांची, सृजती निर्माण करतो, प्रभू देहरूपी नगराचा स्वामी, न नाही, कर्मफल कर्मफलांचा, संयोगम संबंध, स्वभाव प्रकृतीचे गुण,
तू परंतु प्रवर्तते कार्य करतात. भाषांतर. देहरूपी नगराचा स्वामी देहधारी जीव हा कर्माची निर्मिती करीत नाही. तसेच तो लोकांना कार्य करण्यास प्रवृत्तही करीत नाही किंवा कर्मफलेही निर्माण करीत नाही. हे सर्व कार्य प्राकृतिक गुणांद्वारे केले जाते. तात्पर्य. 7व्या अध्यायात सांगितले जाईल की जीव हे भगवंतांची एक प्रकारची शक्ती किंवा प्रकृती आहेत आणि ते भगवंतांच्या अपरा किंवा कनिष्ठ प्रकृतीपासून भिन्न आहेत. कोणत्या तरी कारणास्तव पराप्रकृतीरूप जीव अनादिकालापासून भौतिक प्रकृतीशी संबंधित आहेत. जीवाने प्राप्त केलेले तात्पुरते शरीर किंवा भौतिक निवासस्थान हे विविध प्रकारच्या कर्मांचे तसेच त्यापासून प्राप्त होणाऱ्या कर्मफलाचे कारण ठरते. अशा बद्धावस्थेत राहिल्याने जीव अज्ञानामुळे स्वतःचे शरीराशी तादात्म्य करून शरीराच्या कर्मांची फळे भोगतो. अनादिकालापासून प्राप्त केलेले अज्ञान हेच शरीराच्या दुःख क्लेशांना कारणीभूत असते. ज्या क्षणी जीव शारीरिक कर्मांपासून अलिप्त होतो तत्क्षणी तो कर्मफलांतूनही मुक्त होतो. जोपर्यंत तो देहरूपी नगरात असतो तोपर्यंत तो या देहाचा स्वामी असल्यासारखा वाटतो. परंतु वस्तुतः तो देहाच्या कर्मांचा आणि कर्मफलांचा स्वामीही नसतो आणि नियंत्रकही नसतो. तो तर केवळ भवसागराच्या मध्यावर अस्तित्वासाठी संघर्ष करीत असतो. भवसागराच्या लाटा त्याला इतस्तः भिरकावीत असतात आणि त्या लाटांवर जीवाचे मुळीच नियंत्रण नसते. जीवासाठी यावर उत्तम उपाय म्हणजे त्याने दिव्य कृष्ण भावनेच्या साहाय्याने पाण्याबाहेर येणे होय. केवळ ही दिव्य कृष्ण भावनाच त्याचे भ्रमापासून रक्षण करेल. श्लोक क्रमांक 14 समाप्त. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवद्गीता जशी आहे तशी. अध्याय 5 कर्मसन्न्यास योग. श्लोक क्रमांक 15. न दत्ते कस्यचित् पापं न चैव सुकृतं विभुः, अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः. शब्दार्थ. न कधीच नाही, आदत्ते स्वीकार करतात, कस्यचित कोणाचेही, पापम पाप, न नाही, च सुद्धा, एव निश्चितच, सुकृतम पुण्यकर्मे, विभुः परमेश्वर किंवा भगवंत, अज्ञानेन अज्ञानाद्वारे, आवृत्तम आवृत्त किंवा आच्छादित झालेले, ज्ञानम ज्ञान, तेन त्यामुळे, मुह्यंती मोहित होतात, जंतवः जीव. भाषांतर. तसेच भगवंत कोणाचेही पाप किंवा पुण्यकर्मे ग्रहण करीत नाहीत. तथापि देहधारी जीव हे त्यांच्या वास्तविक ज्ञान आच्छादित करणाऱ्या अज्ञानामुळे मोहित होतात. तात्पर्य. संस्कृत शब्द विभू म्हणजेच अमर्यादित पूर्ण ज्ञान, ऐश्वर्य, बल, यश, सौंदर्य आणि वैराग्याने परिपूर्ण असणारे भगवंत होत. ते आत्माराम आहेत आणि पुण्य किंवा पापकर्मांनी कधीच विचलित होत नाहीत. ते कोणत्याही जीवासाठी विशिष्ट परिस्थिती निर्माण करीत नाहीत. परंतु अज्ञानाने मोहित झाल्यामुळे जीव विशिष्ट परिस्थितीत राहण्याची इच्छा करतो आणि याप्रमाणे त्याच्या कर्मांची आणि कर्मफलांची शृंखला सुरू होते. जीव हा पराप्रकृती रूप असल्यामुळे ज्ञानमयी असतो.
तरीही त्याची शक्ती मर्यादित असल्याकारणाने तो अज्ञानाने प्रभावित होऊ शकतो. भगवंत सर्व शक्तिमान आहेत, पण जीव सर्वशक्तिमान नाही. भगवंत हे विभू किंवा सर्वज्ञ आहेत, तर जीव हा अनुरूप आहे. जीव हा चेतन असल्यामुळे स्वतंत्र इच्छा करू शकतो. अशा इच्छेची पूर्तता मात्र सर्वशक्तिमान भगवंतांद्वारेच केली जाते. आणि म्हणून जेव्हा जीव आपल्यासाठी इच्छा करण्यामध्ये गोंधळून जातो, तेव्हा भगवंत जीवाला त्याच्या इच्छा पूर्ण करण्याची मुभा देतात. परंतु जीवाने केलेल्या इच्छेमुळे विशिष्ट परिस्थितीरूप निर्माण होणाऱ्या कर्मांना आणि कर्मफलांना भगवंत जबाबदार नसतात. यास्तव भ्रमित अवस्थेमधील देहधारी जीव आनुषंगिक भौतिक देहाशी स्वतःचे तादात्म्य करतो आणि जीवनातील क्षणभंगुर सुखदुःखांच्या अधीन होतो. भगवंत हे परमात्मा रूपाने जीवाचे नित्य सहचर आहेत आणि ज्याप्रमाणे मनुष्य फुलांच्या सानिध्यात राहून फुलांचा सुगंध घेऊ शकतो, त्याचप्रमाणे भगवंत प्रत्येक जीवाच्या इच्छा जाणू शकतात. इच्छा हे जीवाच्या बद्धावस्थेचे सूक्ष्मरूप आहे. भगवंत जीवाच्या योग्यतेप्रमाणे त्याची इच्छा पूर्ण करतात. मनुष्य पुष्कळ योजना करतो आणि परमेश्वर त्या पूर्ण करतो असे नाही. म्हणून आपली इच्छा पूर्ण करण्याइतपत जीव शक्तिमान नाही. तथापि भगवंत सर्व इच्छांची पूर्तता करू शकतात आणि सर्वांसाठी भगवंतांकडे समभाव असल्यामुळे ते सूक्ष्मरित्या स्वतंत्र असणाऱ्या जीवांच्या इच्छांमध्ये व्यत्यय आणत नाहीत. तरीही जेव्हा मनुष्य श्रीकृष्णांच्या प्राप्तीची इच्छा करतो, तेव्हा भगवंत त्याची विशेष काळजी घेतात आणि त्याला अशी इच्छा करण्यास प्रेरित करतात की जेणेकरून जीव भगवत प्राप्ती करू शकेल आणि नित्य आनंदी होऊ शकेल. म्हणून वैदिक मंत्र सांगतात की एष उ हेव साधु कर्म कारयति तं यमेभ्यो लोकेभ्य उन्निनिष्यते. एष उ एवा साधु कर्म कारयति यमधो निनिशते. भगवंत जीवाला पुण्यकर्मांमध्ये कार्यरत करतात, जेणेकरून त्याची उन्नती होऊ शकेल, आणि तेच जीवाला पापकर्मांमध्ये कार्यरत करतात, जेणेकरून तो नरकात जाईल. कौशितकी उपनिषद 3.8. अज्ञो जंतुर्निशो यत् यमात्मनः सुखदुःखयोः ईश्वर प्रेरितो गच्छेत् स्वर्गं वाश्वभ्रमेव च. जीव आपल्या सुखदुःखांमध्ये पूर्णपणे अवलंबून आहे. ज्याप्रमाणे वायूद्वारे ढग ओढले जातात, त्याचप्रमाणे भगवंतांच्या इच्छेद्वारे जीव स्वर्ग किंवा नरकामध्ये जाऊ शकतो. म्हणून देहधारी जीवाची कृष्ण भावनेची उपेक्षा करण्याची अनादिकालापासून चालत आलेली इच्छाच त्याच्या भ्रमित होण्यास कारणीभूत होते. म्हणून स्वरूपतः जीव जरी सच्चिदानंद असला तरी त्याच्या सूक्ष्मत्वामुळे त्याला आपल्या भगवत सेवेच्या वास्तविक मूळ स्वरूपाचे विस्मरण होते आणि तो अज्ञानग्रस्त होतो. अज्ञानाच्या प्रभावामुळे जीव म्हणतो की भगवंत हेच आपल्या बद्धावस्थेस जबाबदार आहेत. वेदांत सूत्रही 2.1.34 याला पुष्टी देते. वैषम्य नैर्घूर्ण्ये न सापेक्षत्वात् तथाहि दर्शयति. वास्तविकपणे भगवंत कोणाचा द्वेषही करीत नाहीत आणि कोणावर आसक्ती भावही ठेवित नाहीत. केवळ वरकरणी असे दिसते. श्लोक क्रमांक 15 समाप्त. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.
भगवद्गीता जशी आहे तशी. अध्याय 5 कर्मसन्यास योग. श्लोक क्रमांक 16. ज्ञानेन तु तज्ज्ञानं येषां नाशितमात्मनः तेषामादित्यवज्ज्ञानं प्रकाशयति तत्परम्. शब्दार्थ. ज्ञानेन ज्ञानाने, तू परंतु, तत् ते, अज्ञानम अज्ञान, येषाम ज्यांचे, नाशितम नष्ट झाले आहे, आत्मनः जीवात्म्यांचे, तेषाम त्यांचे, आदित्यवत उगवत्या सूर्याप्रमाणे, ज्ञानम ज्ञान, प्रकाशयती प्रकाशित करते, तत्परम कृष्ण भावना. भाषांतर. परंतु जेव्हा अज्ञानाचा नाश करणाऱ्या ज्ञानाने जीव प्रबुद्ध होतो, तेव्हा ज्याप्रमाणे सूर्य दिवसा सर्व वस्तूंना प्रकाशित करतो, त्याप्रमाणे त्याचे ज्ञान सर्व गोष्टी प्रकट करते. तात्पर्य. श्रीकृष्णांना जे विसरले आहेत ते निश्चितच भ्रमित झालेले असतात, परंतु जे कृष्ण भावना भावित असतात ते मुळीच भ्रमित नसतात. भगवद्गीतेमध्ये सांगण्यात आले आहे की सर्वं ज्ञानप्लवेन ज्ञानाग्निः सर्वकर्माणि आणि न हि ज्ञानेन सदृशम. ज्ञान हे सदैव महत्त्वपूर्ण आहे. आणि ते ज्ञान म्हणजे काय आहे? 7व्या अध्यायातील 19व्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे परिपूर्ण ज्ञानाची प्राप्ती मनुष्य जेव्हा श्रीकृष्णांना शरण जातो तेव्हा होते. बहुनाम जन्म नामन्ते ज्ञानवान मां प्रपद्यते. अनेकानेक जन्मांनंतर जेव्हा परिपूर्ण ज्ञानी मनुष्य श्रीकृष्णांना शरण जातो किंवा जेव्हा कृष्ण भावनेची प्राप्ती करतो, तेव्हा ज्याप्रमाणे सूर्य दिवसा सर्व गोष्टी प्रकाशित करतो, त्याप्रमाणे त्या मनुष्याला सर्व गोष्टी प्रकट होतात. जीव विविध प्रकारे मोहित होतो. उदाहरणार्थ, जेव्हा तो स्वतःला मूर्खपणे भगवंत समजतो, तेव्हा वास्तविकपणे तो अज्ञानाच्या जंजाळात पडतो. जर जीव हा परमेश्वर असेल तर तो अज्ञानाने मोहित कसा होऊ शकतो? भगवंत अज्ञानाने मोहग्रस्त होतात काय? जर तसे असेल तर अज्ञान किंवा सैतान भगवंतांपेक्षाही श्रेष्ठ असले पाहिजे. वास्तविक ज्ञानाची प्राप्ती परिपूर्ण कृष्ण भावनाभावित मनुष्याकडून होऊ शकते. म्हणून मनुष्याने असा प्रमाणित आध्यात्मिक गुरु शोधला पाहिजे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली कृष्ण भावनेचे ज्ञान जाणून घेतले पाहिजे. कारण ज्याप्रमाणे सूर्य अंधकार दूर करतो, त्याप्रमाणे कृष्ण भावना निश्चितपणे सर्व अज्ञान दूर करते. आपण शरीर नाही व शरीराच्या अतीत आहोत याचे पूर्ण ज्ञान जरी मनुष्याला असले तरी कदाचित त्याला आत्मा आणि परमात्मा यांच्यामध्ये भेद करता येणार नाही. तरीही जर त्याने परिपूर्ण प्रमाणित कृष्ण भावनाभावित आध्यात्मिक गुरूचा आश्रय घेण्याची काळजी घेतली तर तो सर्व गोष्टी योग्य प्रकारे जाणू शकतो. जेव्हा मनुष्य प्रत्यक्षपणे भगवंतांच्या प्रतिनिधीला भेटतो, तेव्हाच त्याला भगवंत आणि आपला भगवंतांशी असणारा संबंध याचे ज्ञान होऊ शकते. भगवंतांच्या प्रतिनिधीला जरी भगवंतांप्रमाणेच आदर दिला जात असला तरी तो स्वतः भगवंत असल्याचा दावा कधीच करीत नाही, कारण त्याला भगवंतांचे ज्ञान असते. मनुष्याने जीव आणि भगवंत यांच्यातील भेद जाणला पाहिजे. म्हणून भगवान श्रीकृष्ण 2ऱ्या अध्यायात 2.12 सांगतात की प्रत्येक जीवाला तसेच भगवंतांनाही स्वतंत्र वैयक्तिक अस्तित्व असते. वर्तमान काळी त्यांना वैयक्तिक अस्तित्व आहे आणि मुक्तीनंतरही भविष्यकाळात त्यांना स्वतंत्र वैयक्तिक अस्तित्व असते. रात्रीच्या अंधारामुळे आपण सर्व वस्तू एकच असल्याप्रमाणे पाहतो,
परंतु दिवसा जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा आपण प्रत्येक गोष्टीचे वास्तविक स्वरूप पाहतो. आध्यात्मिक जीवनामध्ये वैयक्तिक स्वातंत्र्य आणि स्वरूप जाणणे म्हणजेच वास्तविक ज्ञान आहे. श्लोक क्रमांक 16 समाप्त. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवद्गीता जशी आहे तशी. अध्याय 5 कर्म संन्यास योग. श्लोक क्रमांक 17. तद्बुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठास्तत्परायणाः गच्छन्त्य पुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषाः. शब्दार्थ तत् बुद्धयः ज्यांची बुद्धी सदैव भगवतपरायण असते. तत् आत्मनः ज्यांचे मन सदैव भगवतपरायण असते. तत् निष्ठाः ज्यांची निष्ठा केवळ भगवंतांकरिताच असते. तत् परायणाः ज्यांनी भगवंतांचा पूर्णपणे आश्रय घेतला आहे. गच्छन्ति जातात, अपुनः आवृत्तिम मुक्तीला, ज्ञानाद्वारे, निर्धूत धुवून गेली आहेत. कल्मषाः कल्मष किंवा दोष. भाषांतर. जेव्हा मनुष्याची बुद्धी, मन, निष्ठा आणि आश्रय हे सर्व भगवंतांवर स्थिर होते तेव्हा पूर्ण ज्ञानाद्वारे त्याची सर्व कल्मषे धुतली जातात आणि याप्रमाणे तो सहज मुक्तिपथावर अग्रेसर होतो. तात्पर्य. भगवान श्रीकृष्ण हे दिव्य परमसत्य आहेत. श्रीकृष्ण हेच पुरुषोत्तम श्री भगवान आहेत. या उपदेशावरच संपूर्ण भगवद्गीता केंद्रित झाली आहे. सर्व वैदिक शास्त्रांचेही हेच मत आहे. परतत्व म्हणजेच परमसत्य होय आणि तत्ववेत्ते या परमतत्वालाच ब्रह्म, परमात्मा आणि भगवान म्हणून जाणतात. भगवान हेच सर्वोच्च परतत्व आहेत. भगवंतांहून अधिक दुसरे काहीही नाही. भगवान सांगतात की मत्तः परतरं नान्यत् किंचिदस्ति धनंजय. निर्विशेष ब्रह्माचा आधारही श्रीकृष्णच आहेत. ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम म्हणून सर्व प्रकारे श्रीकृष्ण हेच परमसत्य आहेत. ज्याचे मन, बुद्धी, निष्ठा आणि आश्रय सदैव श्रीकृष्णांमध्ये स्थित आहेत, किंवा दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर जो पूर्णपणे कृष्ण भावनाभावित आहे, निसंशय त्याची सर्व कल्मषे पूर्णपणे धुतली जातात आणि त्याला परमसत्याचे संपूर्ण ज्ञान होते. कृष्ण भावनाभावित मनुष्य निश्चितपणे जाणतो की श्रीकृष्णांमध्ये द्वैत, एकाच वेळी भेद आणि अभेद आहे आणि अशा दिव्य ज्ञानाने युक्त झालेला मनुष्य मुक्तिपथावर उत्तरोत्तर प्रगती करू शकतो. श्लोक क्रमांक 17 समाप्त. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवद्गीता जशी आहे तशी. अध्याय 5 कर्म संन्यास योग. श्लोक क्रमांक 18. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी, शुनि चैव श्वपाके च पंडिताः समदर्शिनः. शब्दार्थ. विद्या, विनय आणि नम्रता, संपन्ने युक्त किंवा संपन्न, ब्राह्मणे ब्राह्मणामध्ये,
गवी गायीमध्ये, हस्तिनी हत्तीमध्ये, शुनी कुत्र्यामध्ये, च आणि एव निश्चितच श्व पाके चांडाळामध्ये कुत्रा भक्षण करणारे, च अनुक्रमे पंडिताहा जे पंडित किंवा ज्ञानी आहेत, समदर्शिनः जो समदृष्टीने पाहतो. भाषांतर. विनम्र साधू व्यक्ती यथार्थ ज्ञानाच्या आधारे विद्या विनयसंपन्न ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ या सर्वांना समदृष्टीने पाहते. तात्पर्य. कृष्ण भावनाभावित मनुष्य जाती किंवा योनी यामध्ये मुळीच भेद करीत नाही. सामाजिकदृष्ट्या ब्राह्मण आणि चांडाळ हे भिन्न असतील किंवा योनींचा विचार करता कुत्रा, गाय आणि हत्ती हे भिन्न असतील, परंतु विद्वान पंडितांच्या दृष्टीने हे शारीरिक भेद निरर्थक आहेत, कारण ते सर्व भगवंतांशी संबंधित आहेत आणि भगवंत परमात्मा या आपल्या विस्तारित रूपाद्वारे प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित आहेत. परमसत्याचे असे हे ज्ञान म्हणजेच वास्तविक ज्ञान आहे. निरनिराळ्या जाती किंवा योनीमधील शरीरांचा विचार केल्यास भगवंत प्रत्येकावर सारखेच दयाळू आहेत, कारण ते प्रत्येक प्राणीमात्राला मित्रत्वानेच वागवितात आणि जीवाच्या बाह्य स्थितीचा विचार न करता ते परमात्मा रूपाने प्रत्येक प्राणीमात्रामध्ये वास करतात. ब्राह्मण आणि चांडाळ यांचे शरीर जरी सारखे नसले तरी ब्राह्मण आणि चांडाळ दोघांमध्ये भगवंत हे परमात्मा रूपाने उपस्थित आहेत. शरीर म्हणजे विविध प्राकृतिक गुणांची भौतिक निर्मिती आहे, परंतु आत्मा आणि परमात्मा हे आध्यात्मिक गुणात्मकदृष्ट्या समानच आहेत. गुणात्मकदृष्ट्या आत्मा आणि परमात्मा समान असले तरी ते परिणामात्मकदृष्ट्या ते समान असू शकत नाहीत, कारण आत्मा हा एका विशिष्ट शरीरातच उपस्थित असतो तर परमात्मा प्रत्येक शरीरामध्ये उपस्थित असतो. कृष्ण भावनाभावित मनुष्याला याचे पूर्ण ज्ञान असते आणि म्हणून तो खऱ्या अर्थाने विद्वान असतो आणि त्याला समदृष्टी असते. आत्मा आणि परमात्म्यामधील समानता म्हणजे दोघेही सच्चिदानंद आहेत, परंतु दोहोंमधील फरक हाच आहे की आत्मा हा केवळ विशिष्ट शरीराच्या मर्यादित क्षेत्रामध्येच चेतन असतो, तर परमात्मा सर्व शरीरामध्ये चेतन असतो. परमात्मा हा शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद न करता उपस्थित असतो. श्लोक क्रमांक 18 समाप्त. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवद्गीता जशी आहे तशी. अध्याय 5 कर्मसन्न्यास योग. श्लोक क्रमांक 19. इहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः, निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थिताः. शब्दार्थ. इह या जीवनामध्ये, एव निश्चितच, तैही त्यांनी, जितहा विजय प्राप्त केला आहे, सर्गहा जन्म आणि मृत्यू, येषाम ज्यांचे, साम्ये समानतेमध्ये, स्थितम स्थित आहे, मनहा मन, निर्दोषम निर्दोष, ही निश्चितच, समम समानता, ब्रह्म ब्रह्माप्रमाणे, तस्मात म्हणून, ब्रह्मणी ब्रह्मामध्ये, ते स्थिताः स्थित आहेत. भाषांतर. ज्यांचे मन एकत्व आणि समतेत स्थित झाले आहे त्यांनी जन्म आणि मृत्यूच्या बंधनावर पूर्वीच विजय प्राप्त केला आहे. ते ब्रह्माप्रमाणेच निर्दोष आहेत आणि याप्रमाणे ते पूर्वीच ब्रह्मामध्ये स्थित झालेले असतात. तात्पर्य. वर उल्लेख केल्याप्रमाणे मनाची साम्यावस्था म्हणजे आत्मसाक्षात्काराचे लक्षण आहे. ज्यांनी वास्तविकपणे अशा अवस्थेची प्राप्ती केली आहे त्यांनी भौतिक बंधने
विशेषतः जन्म आणि मृत्यू यावर विजय प्राप्त केल्याचे जाणले पाहिजे. जोपर्यंत मनुष्य या देहाशी तादात्म्य करतो तोपर्यंत त्याला बद्ध समजले जाते, परंतु जेव्हा तो आत्मसाक्षात्काराद्वारे साम्यावस्थेप्रत उन्नत होतो तेव्हा तो बद्ध जीवनातून मुक्त होतो. दुसऱ्या शब्दांत सांगावयाचे तर त्याला भौतिक जगतात पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही, तर तो मृत्यूनंतर आध्यात्मिक जगतात प्रवेश करू शकतो. भगवंत हे निर्दोष आहेत कारण ते आसक्ती आणि द्वेषरहित आहेत. त्याचप्रमाणे जेव्हा जीव आसक्ती आणि द्वेषरहित होतो तेव्हा तो सुद्धा निर्दोष होतो आणि आध्यात्मिक जगतात प्रवेश करण्यास प्राप्त होतो. अशा व्यक्ती पूर्वीच मुक्त झाल्याचे समजले पाहिजे आणि अशा व्यक्तींच्या लक्षणांचे वर्णन खाली करण्यात आले आहे. श्लोक क्रमांक 19 समाप्त. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवद्गीता जशी आहे तशी. अध्याय 5 कर्मसन्यास योग. श्लोक क्रमांक 20. न प्रहृष्येत् प्रियं प्राप्य, नो द्विजेत् प्राप्य चाप्रियं, स्थिरबुद्धिर्सम्मूढो ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थितः. शब्दार्थ: न कधीच नाही, प्रहृष्येत हर्षित होतो, प्रियम प्रिय वस्तू, प्राप्य प्राप्त झाल्यावर, न होत नाही, उद्विजेत विचलित उद्वेगित होतो, प्राप्य प्राप्त झाल्यावर, च सुद्धा अप्रियम अप्रियाला, स्थिरबुद्धी असम्मूढा मोहरहित, ब्रह्मविद जो ब्रह्माला पूर्णपणे जाणतो, ब्रह्मणी ब्रह्मामध्ये स्थित. भाषांतर. जो मनुष्य प्रिय वस्तू प्राप्त झाल्यावर हर्षून जात नाही, तसेच अप्रिय वस्तू प्राप्त झाल्यावर शोक करीत नाही, ज्याची बुद्धी स्थिर आहे, जो मोहरहित आहे आणि भगवत विज्ञान जाणतो, तो पूर्वीच ब्रह्मामध्ये स्थित असतो. तात्पर्य: आत्मसाक्षात्कारी व्यक्तीची लक्षणे या ठिकाणी सांगण्यात आली आहेत. पहिले लक्षण आहे की तो स्वतःच्या शरीराशी मिथ्या तादात्म्य करून मोहित होत नाही. तो निश्चितपणे जाणतो की आपण म्हणजे हे शरीर नाही, तर आपण भगवंतांचे अंश आहोत. म्हणून तो शरीराशी संबंधित कोणतीही गोष्ट प्राप्त झाल्यावर हर्षित होत नाही, तसेच शरीराशी संबंधित गोष्ट गमावल्याने शोकही करीत नाही. मनाच्या या स्थिरतेला स्थिर बुद्धी म्हटले जाते. म्हणून तो स्थूल देहालाच आत्मा असे चुकीने समजून मोहित होत नाही, तसेच देहाला शाश्वत मानित नाही आणि आत्म्याचे अस्तित्व अमान्य करीत नाही. या ज्ञानामुळे तो परम सत्याचे संपूर्ण विज्ञान म्हणजेच ब्रह्म, परमात्मा आणि भगवान जाणण्याच्या स्तराप्रत उन्नत होतो. तो सर्व तऱ्हेने ब्रह्माशी एकरूप होण्याचा मिथ्या प्रयत्न न करता आपल्या स्वरूप स्थितीला पूर्णपणे जाणतो. यालाच ब्रह्मसाक्षात्कार असे म्हणतात. अशा स्थिर बुद्धीला कृष्ण भावना म्हणतात. श्लोक क्रमांक 20 समाप्त. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवद्गीता जशी आहे तशी. अध्याय 5 कर्मसन्यास योग. श्लोक क्रमांक 21. बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विन्दत्यात्मनि यत्सुखं, स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते. शब्दार्थ: बाह्य स्पर्शेषु बाह्य इंद्रिय सुखामध्ये
असक्त आत्मा जो आसक्त नाही, विंदती उपभोगतो आत्मनी स्वतःमध्ये यत जे सुखम सुख सहा तो ब्रह्मयोग ब्रह्मावरील ध्यानाद्वारे युक्त आत्मा आत्मयुक्त सुखम सुख अक्षयम अमर्यादित अश्नुते उपभोगतो. भाषांतर. असा मुक्त मनुष्य भौतिक इंद्रिय सुखामध्ये आसक्त होत नाही, तर तो स्वतःमध्येच सुखाचा अनुभव घेत सदैव समाधिस्थ असतो. या प्रकारे आत्मसाक्षात्कारी मनुष्य ब्रह्माच्या ठायी एकाग्र झाल्याने अमर्याद सुखाचा अनुभव घेतो. तात्पर्य. कृष्ण भावनाभावित महान भक्त श्री यमुनाचार्य म्हणतात की यदवधीमं चेतः कृष्णपादारविन्दे नवनवरसधामन्युध्यत रन्तुमासीत् तदवधीबत नारीसंगमे स्मर्यमाने भवति मुखविकारः सुष्ठु निष्ठिवनं च. माझे मन भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांमध्ये रममान झाल्यापासून आणि नवीन दिव्य रसांचे नित्य आस्वादन करीत असल्यापासून जेव्हा जेव्हा मी लैंगिक सुखाचा विचार करतो तेव्हा तात्काळ माझे मुख विकारांनी भरून येते आणि त्या विचारांवर मी थुंकतो. ब्रह्मयोगयुक्त किंवा कृष्ण भावनायुक्त मनुष्य भगवंतांच्या प्रेममयी सेवेत इतका संलग्न झालेला असतो की त्याची भौतिक इंद्रिय सुखाची रुची पूर्णपणे नाहीशी होते. भौतिकदृष्ट्या मैथुन सुख हेच सर्वश्रेष्ठ सुख आहे. संपूर्ण जग हे मैथुन सुखाच्या प्रभावाखाली कार्यरत आहे आणि विषयी मनुष्य या सुखाने प्रेरित झाल्यावाचून मुळीच कार्य करू शकत नाही. परंतु कृष्ण भावनेमध्ये युक्त असलेला मनुष्य मैथुन सुख टाळून अधिक जोराने कार्य करू शकतो. आध्यात्मिक साक्षात्काराची हीच कसोटी आहे. आध्यात्मिक साक्षात्कार आणि मैथुन सुख कधीच एकत्रित राहू शकत नाहीत. कृष्ण भावनाभावित मनुष्य हा मुक्त जीव असल्यामुळे तो कोणत्याही प्रकारच्या इंद्रिय सुखाकडे आकर्षित होत नाही. श्लोक क्रमांक 21 समाप्त. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. भगवद्गीता जशी आहे तशी. अध्याय 5 कर्मसन्यास योग. श्लोक क्रमांक 22. ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः. शब्दार्थ. ये जे ही निश्चितच संस्पर्श ज्याहा भौतिक इंद्रियांच्या संयोगापासून भोगाहा भोग दुःख दुःख योनयहा मूळ किंवा कारण एव निश्चितच ते ते आदी प्रारंभ अंत शेवट वंतहा बाध्य असतात. कौंतेय हे कुंतीपुत्रा न कधीच नाही तेषु त्यामध्ये रमते रमतो बुधहा बुद्धिमान मनुष्य. भाषांतर. भौतिक इंद्रियांच्या संयोगापासून उत्पन्न होणाऱ्या दुःखांच्या कारणामध्ये बुद्धिमान मनुष्य भाग घेत नाही. हे कौंतेया, अशा सुखांना आरंभ आणि शेवट असतो, म्हणून बुद्धिमान व्यक्ती त्यामध्ये आनंद घेत नाही. तात्पर्य. प्राकृतिक इंद्रियांच्या संयोगामुळे भौतिक इंद्रिय सुखे उत्पन्न होतात आणि शरीर हेच मुळी तात्पुरते असल्यामुळे प्राकृतिक इंद्रियेही तात्पुरती असतात. क्षणभंगूर अशा कोणत्याही गोष्टीत मुक्त जीव रमत नाही. दिव्य आनंदापासून प्राप्त होणाऱ्या सुखाचे पूर्ण ज्ञान असणारा मुक्त जीव मिथ्या सुखोपभोग करण्यास कसा मान्य करेल. पद्मपुराणात सांगण्यात आले आहे की
रमन्ते योगिनोऽनन्ते सत्यानन्दे चिदात्मनि इति रामपदेनासौ परम ब्रह्माभिधीयते. योगीजन परमसत्यापासून अमर्याद आनंद प्राप्त करतात आणि म्हणून परमतत्व श्री भगवान हे श्रीराम म्हणून संबोधले जातात. श्रीमद भागवतातही 5.5.1 सांगितले आहे की नायं देहो देहभाजां नृलोके कष्टान् कामान् हर्हते विम्भुजां ये तपो दिव्यं पुत्रकायेन सत्वं शुद्धयेत् यस्मात् ब्रह्मसौख्यं त्वनंतम. पुत्रांनो, या मनुष्य जीवनामध्ये असताना इंद्रिय सुखासाठी कठोर परिश्रम करण्याचे कारण नाही. अशी सुखे शुकरांनाही उपलब्ध आहेत. त्यापेक्षा या जीवनामध्ये तुम्ही तपस्या केली पाहिजे, जेणेकरून तुमचे जीवन शुद्ध होईल आणि परिणामी तुम्हाला अनंत दिव्य सुखाचा उपभोग करण्यास मिळेल. म्हणून जे वास्तविक योगी किंवा ज्ञानी आहेत ते नित्य भौतिक अस्तित्वास कारणीभूत असणाऱ्या इह सुखाकडे आकर्षित होत नाहीत. मनुष्य ज्या प्रमाणात प्राकृत इंद्रिय सुखामध्ये आसक्त होतो त्या प्रमाणात तो भौतिक दुःखाच्या जंजाळात पतित होतो. श्लोक क्रमांक 22 समाप्त. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवद्गीता जशी आहे तशी. अध्याय 5 कर्मसन्न्यास योग. श्लोक क्रमांक 23. शक्नोति हैव यः सोढुं प्राक्शरीरविमोक्षणात् कामक्रोधोद्भवं वेगं स युक्तः स सुखी नरः. शब्दार्थ. शक्नोती समर्थ आहे, इह एव वर्तमान शरीरामध्ये, यह जो सोढुम सहन करण्यास, प्राक पूर्वी, शरीर विमोक्षणात त्याग करणे, काम इच्छा, क्रोध आणि क्रोध, उद्भवणारा, वेगम आवेग, सहा तो युक्तः योगयुक्त, सहा तो सुखी नरहा मनुष्य. भाषांतर. वर्तमान शरीराचा त्याग करण्यापूर्वी जर मनुष्य प्राकृत इंद्रियांचा आवेग सहन करू शकला आणि काम आणि क्रोध यांच्या वेगांना आवरू शकला तर तो योग्य प्रकारे स्थित आहे आणि या जगात तो सुखी असतो. तात्पर्य. जर मनुष्याला आत्मसाक्षात्काराच्या पथावर उत्तरोत्तर प्रगती करावयाची असेल तर त्याने प्राकृत इंद्रियांच्या आवेगांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. हे आवेग म्हणजे वाणीवेग, क्रोधवेग, मनोवेग, उदरवेग, जननेंद्रियांचे आवेग आणि जिव्हावेग होत. जो मनुष्य या सर्व विविध इंद्रियांचे आणि मनाचे आवेग नियंत्रित करण्यामध्ये समर्थ होतो त्याला गोस्वामी किंवा स्वामी म्हटले जाते. असे गोस्वामी अत्यंत संयमित जीवन जगतात आणि इंद्रियांच्या वेगांचा पूर्णपणे त्याग करतात. भौतिक इच्छा जेव्हा अतृप्तच राहतात तेव्हा त्यांच्यापासून क्रोध निर्माण होतो आणि अशा प्रकारे मन, नेत्र आणि वक्षस्थळ क्षुब्ध होतात. म्हणून मनुष्याने या भौतिक देहाचा त्याग करण्यापूर्वीच त्यांना संयमित करण्याचा अभ्यास केला पाहिजे. जो हे करू शकतो तो आत्मसाक्षात्कारी असल्याचे जाणले पाहिजे आणि ह्या प्रकारे तो आत्मसाक्षात्काराच्या स्थितीत सुखी असतो. काम आणि क्रोध यांना कठोर परिश्रमांद्वारे संयमित करण्याचा प्रयत्न करणे हे योगी मनुष्याचे कर्तव्यच आहे. श्लोक क्रमांक 23 समाप्त. हरे कृष्ण
कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवद्गीता जशी आहे तशी. अध्याय 5. कर्मसन्यास योग. श्लोक क्रमांक 24. योऽन्तः सुखोऽन्तरारांस्तथान्तर्ज्योतिरेव यः स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति. शब्दार्थ. यहा जो अंतः सुखः अंतरी सुखी असणारा, अंतः आरामः अंतरात रमणारा, तथा तसेच अंतः ज्योतिः अंतरातच ध्येय असणारा, एव निश्चित यहा जो सहा तो योगी ब्रह्मनिर्वाणम ब्रह्मामध्ये मुक्त झालेला, ब्रह्मभूतः आत्मसाक्षात्कारी, अधिगच्छति प्राप्त करतो. भाषांतर. ज्याचे सुख अंतःकरणात आहे, जो अंतरात सक्रिय आहे आणि अंतरातच आनंद अनुभवत असतो, आणि ज्याचे ध्येय अंतरातच आहे, तो वास्तविकपणे परिपूर्ण योगी आहे. तो ब्रह्मामध्ये मुक्त होतो आणि शेवटी ब्रह्माची प्राप्ती करतो. तात्पर्य. जोपर्यंत मनुष्य अंतःकरणात सुखाचा अनुभव घेऊ शकत नाही, तोपर्यंत तो वरकरणी सुख प्राप्त करून देणाऱ्या बाह्य क्रियांपासून कसा निवृत्त होऊ शकेल? मुक्त मनुष्य हा प्रत्यक्ष अनुभवाद्वारेच सुखाचा आनंद घेतो. म्हणून तो कोणत्याही ठिकाणी शांतपणे बसू शकतो आणि जीवनाच्या क्रियांचा अंतरातच उपभोग घेऊ शकतो. असा मुक्त मनुष्य बाह्य भौतिक सुखाची मुळीच अपेक्षा करीत नाही. या अवस्थेलाच ब्रह्मभूत अवस्था म्हटले जाते. या अवस्थेची प्राप्ती झाल्यावर स्वगृही म्हणजेच भगवद्धामात परत जाता येते. श्लोक क्रमांक 24 समाप्त. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवद्गीता जशी आहे तशी. अध्याय 5. कर्मसन्यास योग. श्लोक क्रमांक 25. लभन्ते ब्रह्मनिर्वाणं ऋषयः क्षीणकल्मषाः छिन्नद्वैधा यतात्मानः सर्वभूतहिते रताः. शब्दार्थ. लभन्ते प्राप्त करतात, ब्रह्मनिर्वाणम ब्रह्मामधील मुक्ती, ऋषयः जे अंतरातून सक्रिय असतात, क्षीण कल्मषाः जे सर्व कल्मशे किंवा पापांपासून मुक्त आहेत, छिन्न किंवा नष्ट झाल्यावर, द्वैधाः द्वंद्व, यत आत्मानः आत्मसाक्षात्कारामध्ये युक्त, सर्वभूत सर्व जीवाच्या, हितामध्ये किंवा कल्याणार्थ, रताः मग्न झालेला. भाषांतर. जे संशयापासून उत्पन्न होणाऱ्या द्वंद्वाच्या पलीकडे आहेत, ज्यांचे मन अंतरातच रममान झाले आहे, जे सर्व जीवांच्या कल्याणार्थ कार्य करण्यामध्ये नेहमी व्यस्त असतात आणि जे सर्व पापांपासून मुक्त आहेत, ते ब्रह्मामध्ये मुक्तीची प्राप्ती करतात. तात्पर्य. पूर्णपणे कृष्ण भावना भावित असलेला मनुष्यच खऱ्या अर्थाने जीवाच्या कल्याणार्थ कार्य करू शकतो. श्रीकृष्ण हेच सर्व गोष्टींचे उद्गम आहेत याचे ज्ञान वास्तविकपणे जेव्हा मनुष्याला होते, तेव्हा त्या भावनेमध्ये तो जे कार्य करतो ते सर्वांच्या कल्याणार्थ असते. श्रीकृष्ण हे परमभोक्ता, सर्वश्रेष्ठ अधिपती आणि परममित्र आहेत. या गोष्टींची विस्मृती ही मानव समाजाच्या दुःखास कारणीभूत असते. म्हणून संपूर्ण मानव समाजामध्ये या भावनेची पुनर्जागृती करणे हे सर्वोच्च कल्याणकारी कर्म आहे. ब्रह्मामध्ये मुक्ती प्राप्त झाल्या वाचून मनुष्य अशा प्रकारचे सर्वोत्तम कल्याणकारी कर्म करू शकत नाही.
कृष्ण भावनाभावित मनुष्याला श्रीकृष्णांच्या सर्व श्रेष्ठत्वाविषयी मुळीच संदेह नसतो, कारण तो सर्व पापांतून पूर्णपणे मुक्त झालेला असतो. हीच दिव्य भगवत प्रेमाची स्थिती आहे. मानव समाजाच्या केवळ भौतिक कल्याणार्थ कार्यरत असणारा मनुष्य वस्तुतः कोणाचीही मदत करू शकत नाही. स्थूल शरीर आणि मन यांचा तात्पुरता दुःख परिहार हा संतोषजनक नसतो. मनुष्याला त्याच्या भगवंतांशी असणाऱ्या संबंधाची विस्मृती हीच त्याच्या जीवनाच्या कठीण संघर्षातील अडचणींचे वास्तविक कारण असते. जेव्हा मनुष्याला श्रीकृष्णांशी असणाऱ्या आपल्या संबंधाची पूर्णपणे जाणीव होते, तेव्हा तो जरी भौतिक जंजाळात असला तरी तो मुक्त जीवच असतो. श्लोक क्रमांक 25 समाप्त. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवद्गीता जशी आहे तशी. अध्याय 5 कर्मसन्न्यास योग. श्लोक क्रमांक 26. कामक्रोध विमुक्तानां यतीनां यतचेतसाम् अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनां. शब्दार्थ: काम इच्छांपासून, क्रोध आणि क्रोध विमुक्तानां जे मुक्त आहेत, यतीनां संतांच्या, यतचेतसां ज्यांचे मनावर पूर्णपणे नियंत्रण आहे, अभितः निकट भविष्यकाळात निश्चित केलेली असते, ब्रह्मनिर्वाणम ब्रह्मामध्ये मुक्ती, वर्तते असते, विदित आत्मनाम जे आत्मसाक्षात्कारी आहेत. भाषांतर: जे क्रोध आणि सर्व भौतिक इच्छांपासून मुक्त आहेत, आत्मसाक्षात्कारी, आत्मसंयमी आहेत आणि सतत पूर्णत्वाकरिता प्रयत्न करीत आहेत, त्यांना निकट भविष्यकाळात ब्रह्मामधील मुक्तीची निश्चिती असते. तात्पर्य: मोक्षासाठी निरंतर प्रयत्न करणाऱ्या संतजनांमध्ये जो कृष्ण भावनाभावित मनुष्य असतो तो सर्वोत्तम आहे. या वस्तुस्थितीची पुष्टी श्रीमद भागवतात पुढीलप्रमाणे 4.22.39 करण्यात आली आहे. यत्पाद पंकज पलाशा विलास भक्त्या कर्माशयं ग्रथितम् उद्ग्रथयन्ति सन्तः तद्वन्न रिक्तमतयो यतयोऽपि रुद्ध श्रोतो गणास्तमरणं भज वासुदेवम्. भक्तिपूर्ण सेवेद्वारे पुरुषोत्तम भगवान श्री वासुदेव यांची भक्ती करण्याचा प्रयत्न कर, जे सकाम कर्माच्या तीव्र आणि सखोल इच्छांचे समूळ उच्चाटन करून भगवंतांच्या चरणकमलांची सेवा करण्याच्या दिव्य आनंदात युक्त झाले आहेत. त्यांनी जितक्या प्रभावीपणे इंद्रिय वेग नियंत्रित केले आहेत, तितक्या प्रभावीपणे इंद्रिय वेग नियंत्रित करण्याचे सामर्थ्य मोठमोठ्या ऋषींमध्ये ही नाही. बद्ध जीवामध्ये कर्मफलांचा उपभोग घेण्याची इच्छा इतक्या खोलवर मूळ धरून असते की मोठमोठ्या ऋषींना महत् प्रयास करूनही अशा इच्छा नियंत्रित करणे अत्यंत कठीण असते. भगवत भक्त हा कृष्ण भावनाभावित भक्तिपूर्ण सेवेमध्ये सतत युक्त असल्यामुळे आणि आत्मसाक्षात्कारामध्ये परिपूर्ण असल्यामुळे त्याला ब्रह्मामध्ये मुक्तीची प्राप्ती अत्यंत शीघ्र होते. आत्मसाक्षात्काराचे त्याला संपूर्ण ज्ञान असल्यामुळे तो सदैव समाधीस्थच असतो. यासाठी योग्य उदाहरण द्यावेचे झाल्यास, दर्शन ध्यान संस्पर्शैः मत्स्य कूर्म विहंगमहाः स्वान्य पत्यानि पुष्णन्ति तथाहमपि पद्मज. दर्शन, ध्यान आणि स्पर्श याद्वारे मासा, कासव आणि पक्षी आपापली पिल्ले पोसतात. त्याचप्रमाणे हे पद्मजा मी देखील करतो. मत्स्य आपल्या संततीकडे केवळ पाहून त्यांचे पालनपोषण करतो,
कासव केवळ ध्यानाद्वारे आपल्या संततीचे पालनपोषण करतो. कासवाची अंडी जमिनीवर घातली जातात आणि कासव पाण्यात असतानाच अंड्यांवर ध्यान करते. त्याचप्रमाणे कृष्ण भावनायुक्त भक्त जरी भगवत धामापासून अत्यंत दूर असला तरी तो कृष्ण भावनाभावित सेवेद्वारे सतत केवळ त्यांचे स्मरण करून भगवत धामात उन्नत होऊ शकतो. त्याला सांसारिक दुःखांची व्यथा भासत नाही आणि जीवनाच्या या अवस्थेलाच ब्रह्मनिर्वाण म्हटले जाते. अर्थात सतत ब्रह्मामध्ये तल्लीन असल्यामुळे भौतिक दुःखे नाहीशी होतात. श्लोक क्रमांक 26 समाप्त. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवद्गीता जशी आहे तशी. अध्याय 5 कर्मसन्यास योग. श्लोक क्रमांक 27-28. स्पर्शान् कृत्वा बहिर्बाह्यांश्चक्षुश्चैवान्तरे भ्रुवोः प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ यतेन्द्रियमनोबुद्धिर्मुनिर्मोक्षपरायणः विगतेच्छाभयक्रोधो यः सदा मुक्त एव सः. शब्दार्थ. स्पर्शान ध्वनी इत्यादी इंद्रिय विषय, कृत्वा करून, बहिः बाह्य, बाह्यान अनावश्यक, चक्षुः नेत्र, च सुद्धा, एव निश्चितच, अंतरे मध्यांत, भ्रुवोः भुवया, प्राण अपानव ऊर्ध्व आणि अधोगमन करणारे प्राण आणि अपानवायू, समौ रोखून, कृत्वा करून, नास अभ्यंतर नासिकांमध्ये, चारिणव वहन करून, यत संयमित, इंद्रिय इंद्रिये, मनः मन, बुद्धी बुद्धी, मुनिः मुनी किंवा योगी, मोक्ष मोक्ष, परायणः परायण होऊन, विगत रहित, इच्छा इच्छा, भय भय, क्रोधः क्रोध, यः जो मनुष्य, सदा सदैव, मुक्तः मुक्त, एव निश्चितच, सहा तो असतो. भाषांतर. सर्व बाह्य इंद्रिय विषय रोखून, दोन भुवयांमध्ये दृष्टी एकाग्र करून, नाकपुड्यांमध्ये प्राण आणि अपान वायूंना रोखून आणि याप्रमाणे मन, इंद्रिये आणि बुद्धी संयमित करून मोक्ष प्राप्तीचे ध्येय असणारा मुनी इच्छा, भय आणि क्रोधापासून मुक्त होतो. जो मनुष्य नित्य या अवस्थेत असतो तो निश्चितच मुक्त असतो. तात्पर्य. कृष्ण भावनेमध्ये संलग्न होऊन मनुष्य तात्काळ आपले आध्यात्मिक स्वरूप जाणू शकतो आणि त्यानंतर तो भक्तियोगाच्या माध्यमाने भगवंतांना जाणू शकतो. जेव्हा मनुष्य भगवत भक्तीमध्ये उत्तम प्रकारे स्थित होतो तेव्हा तो दिव्य स्तराप्रत उन्नत होतो आणि यामुळे आपल्या कार्यक्षेत्रामध्ये भगवंतांची उपस्थिती जाणण्या इतपत पात्र बनू शकतो. या विशिष्ट स्थितीलाच ब्रह्मनिर्वाण किंवा ब्रह्मामधील मुक्ती असे म्हटले जाते. ब्रह्मनिर्वाणाच्या उपरोक्त तत्वांचे विवेचन करून झाल्यावर भगवंत अर्जुनाला अष्टांग योग या योगपद्धतीच्या आचरणाद्वारे मनुष्य या अवस्थेपर्यंत कसा येऊ शकतो याचा उपदेश करतात. या अष्टांग योगाची 8 अंगे आहेत व ती म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही होत. 6व्या अध्यायामध्ये योग विषयाचे विस्तृत स्पष्टीकरण करण्यात आले आहे आणि 5व्या अध्यायाच्या शेवटी त्याचे केवळ प्राथमिक वर्णन करण्यात आले आहे. प्रत्याहार या योग पद्धतीद्वारे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या इंद्रिय विषयांचा त्याग केला पाहिजे. त्यानंतर 2 भुवयांमध्ये दृष्टी एकत्रित करून अर्धोन्मिलित नेत्रांनी नासिकाग्रावर ध्यान एकाग्र केले पाहिजे. नेत्र पूर्णपणे बंद करण्याने काही लाभ होत नाही.
कारण नेत्र पूर्णपणे बंद केल्यास निद्रावश होण्याचा संभव असतो. तसेच नेत्र संपूर्ण उघडे ठेवण्यानेही काही लाभ होत नाही, कारण तसे केल्यास इंद्रिय विषयांद्वारे मोहित होण्याची शक्यता असते. शरीरातील ऊर्ध्व आणि अधोगमन करणाऱ्या वायूंचे समत्व साधून नाकपुड्यांमध्ये श्वासोच्छ्वासाची हालचाल रोखली जाते. अशा योगाच्या आचरणाद्वारे मनुष्य इंद्रिय संयमित करू शकतो, बाह्य इंद्रिय विषयांपासून अलिप्त राहू शकतो आणि याप्रमाणे तो ब्रह्मनिर्वाणासाठी स्वतःची तयारी करतो. ही योग पद्धती मनुष्याला सर्व प्रकारच्या क्रोध आणि भयांपासून मुक्त होण्यास व त्यायोगे दिव्य स्थितीत परमात्म्याच्या उपस्थितीचा अनुभव घेण्यास सहाय्य करते. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर कृष्ण भावनामृत ही योग पद्धतीच्या आचरणाची सहज सुलभ पद्धत आहे. याचे पुढील अध्यायामध्ये विस्तृत वर्णन करण्यात येईल. कृष्ण भावनाभावित मनुष्य हा नित्य भक्तिपूर्ण सेवेमध्ये युक्त असल्याकारणाने त्याची इंद्रिये इतर गोष्टींमध्ये रत होण्याचा धोका नसतो. इंद्रिय संयमित करण्याचा हा मार्ग अष्टांग योगापेक्षा अधिक उत्तम आहे. श्लोक क्रमांक 27 आणि 28 समाप्त. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवद्गीता जशी आहे तशी. अध्याय 5 कर्मसन्यास योग. श्लोक क्रमांक 29. भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोकमहेश्वरं सुरधं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांतिमृच्छति. शब्दार्थ. भोक्तारम भोक्ता, यज्ञ यज्ञांचा, तपसाम आणि तपस्येचा, सर्व लोक सर्व ग्रहलोक आणि त्यामधील देवदेवतांचा, महाईश्वरम परमपुरुष किंवा भगवंत, सुहृदम हितकर्ता, सर्वांचा, भूतानाम जीवांचा, ज्ञात्वा याप्रमाणे जाणून, माम मला भगवान श्रीकृष्णांना, शांतीम भौतिक यातनांपासून मुक्ती, रुच्छती प्राप्त करतो. भाषांतर. मी सर्व यज्ञ आणि तपस्यांचा परमभोक्ता, सर्व ग्रहलोक आणि देवदेवतांचा परमेश्वर, आणि मी सर्व जीवांचा हितकर्ता व सर्व जीवांच्या कल्याणाची इच्छा करणारा आहे. हे जाणून माझे पूर्ण ज्ञान असणारा सांसारिक दुःखांपासून शांती प्राप्त करतो. तात्पर्य. मायाशक्तीच्या कचाट्यात सापडलेले सर्व बद्धजीव या भौतिक जगतात शांती प्राप्त करण्यासाठी अत्यंत उत्सुक असतात, परंतु भगवद्गीतेच्या या श्लोकामध्ये वर्णिलेले शांतीचे सूत्र त्यांना माहीत नाही. सर्वश्रेष्ठ शांतीसूत्र केवळ हेच आहे की भगवान श्रीकृष्ण हे सर्व मानवी कार्याचे भोक्ता आहेत. सर्व काही भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये अर्पण केले पाहिजे, कारण ते सर्व ग्रहलोकांचे आणि त्यामधील देवदेवतांचे अधिपती आहेत. त्यांच्याहून श्रेष्ठ कोणीही नाही. देवदेवतांमधील सर्वश्रेष्ठ ब्रह्मदेव आणि शंकर त्यांच्यापेक्षाही भगवंत श्रेष्ठ आहेत. वेदांमध्ये श्वेताश्वतर उपनिषद 6.7 भगवंतांचे वर्णन तमीश्वराणां परमं महेश्वरम म्हणून करण्यात आले आहे. मायेच्या प्रभावाखाली जीव आपल्याला दृश्य असणाऱ्या सर्व गोष्टींचे भोक्ता बनण्याचा प्रयत्न करीत आहेत, परंतु वस्तुतः ते भगवंतांच्या भौतिक शक्तीच्या वर्चस्वाखाली असतात. भगवंत हे प्रकृतीचे स्वामी आहेत आणि बद्धजीव हे भौतिक प्रकृतीच्या कठोर नियमांच्या अधीन आहेत. जोपर्यंत मनुष्य हे उघड सत्य जाणू शकत नाही तोपर्यंत त्याला या जगात व्यक्तिशः अथवा सामूहिकरित्या शांती प्राप्त करणे शक्य नाही. कृष्ण भावनेचा हाच अर्थ आहे की भगवान श्रीकृष्ण हे सर्वश्रेष्ठ अधिपती आहेत आणि मोठमोठ्या देवतांसहित सर्व जीव हे त्याच्या अंकित आहेत. मनुष्य परिपूर्ण श्रीकृष्ण भावनेमध्येच केवळ परमशांती प्राप्त करू शकतो.
हा 5वा अध्याय म्हणजे कृष्ण भावनेचे व्यावहारिक विश्लेषण आहे व याला सामान्यतः कर्मयोग म्हणून आणले जाते. कर्मयोग कसा मुक्तिदायक होऊ शकतो या मानसिक तर्कवादाच्या प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी देण्यात आले आहे. कृष्ण भावनाभावित कर्म करणे म्हणजेच भगवंत हे सर्वांचे अधिपती आहेत या पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन कर्म करणे होय. असे कर्म हे दिव्य ज्ञानाहून भिन्न नाही. प्रत्यक्ष कृष्ण भावना म्हणजे भक्तियोग आहे आणि ज्ञानयोग हा भक्तियोगाकडे घेऊन जाणारा मार्ग आहे. कृष्ण भावना म्हणजे स्वतःच्या परमसत्याशी असणाऱ्या संबंधांच्या पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन कर्म करणे होय आणि या भावनेची परिपूर्णता म्हणजेच श्रीकृष्णांचे किंवा पुरुषोत्तम श्री भगवंतांचे संपूर्ण ज्ञान होय. विशुद्ध जीव हा भगवंतांचा अंश या नात्याने त्यांचा शाश्वत सेवक असतो. मायेवर प्रभुत्व गाजविण्याच्या इच्छेमुळे तो मायेच्या संपर्कामध्ये येतो आणि हीच गोष्ट त्याच्या अनेक दुःखास कारणीभूत असते. जोपर्यंत तो भौतिक प्रकृतीशी संबंधित आहे तोपर्यंत त्याला आपल्या भौतिक गरजा भागविण्यासाठी कर्म करावेच लागते. तथापि भौतिक प्रकृतीच्या आधिपत्याखाली असतानाही कृष्ण भावना त्याला आध्यात्मिक जीवनाप्रत उन्नत करते. कारण कृष्ण भावना म्हणजे भौतिक जगतामध्ये साधनेद्वारे आध्यात्मिक अस्तित्वासाठी जागृती करणे होय. जितक्या प्रमाणात मनुष्य प्रगती करतो तितक्या प्रमाणात तो भौतिक प्रवृत्तींच्या तावडीतून सुटतो. भगवंत कोणाच्याही बाबतीत पक्षपात करीत नाहीत. सर्व काही मनुष्याच्या कृष्ण भावनेतील कर्तव्यांच्या व्यावहारिक आचरणांवर अवलंबून असते आणि यापासूनच त्याला सर्व प्रकारे इंद्रिय संयमित करण्यास आणि काम आणि क्रोधावर विजय मिळवण्यास मदत होते. उपरोक्त विकारांना नियंत्रित करून जो कृष्ण भावनेमध्ये दृढ राहतो तो वास्तविकपणे दिव्य स्थिती किंवा ब्रह्मनिर्वाणामध्ये राहतो. अष्टांग योगाचे कृष्ण भावनेमध्ये आपोआपच आचरण होते कारण यामध्ये अंतिम हेतू साध्य होतो. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी यांच्या आचरणाने यथावकाश उन्नतावस्था प्राप्त होते. परंतु भक्तियोगातील पूर्णतेची ही केवळ पूर्वतयारी आहे आणि भक्तिपूर्ण सेवा हीच मानवजातीला शांती प्रदान करू शकते. हीच जीवनाची परमोच्च संसिद्धी आहे. श्लोक क्रमांक 29 समाप्त. या प्रकारे भगवद्गीतेच्या कर्मसन्यास योग या 5व्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.